गोविंद दादा ने आपल्याला खूप मदत केली, तर थँक्यू दादा ह्याच्यासाठी. हे 600 रुपये, हे 700 आणि हे हां हे पहिलेवाले ना अर्धा किलो दे. किती बसतील त्याच्यामध्ये? हां 10 बसले का? 14 बसले अर्धा किलो मध्ये. चारशे ला घेतले. हा कल्याणवरून वडवलीला जाणारा ब्रिज आहे आणि ब्रिज क्रॉस केल्यानंतर तो धाबा आहे. हा बघा हा ब्रिज आहे, ब्रिजवर आपण आहोत आणि असं समोरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे स्ट्रेट. हे बघा समोर दिसतोय तो धाबा आहे ग्रीन कलर मध्ये, तुम्हाला दाखवतो मी आता. हा बघा असा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुंडगेकर. मित्रांनो धाबा माफिया युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मित्रांनो आपण वडवलीमध्ये आलेलो आहोत आणि वडवलीमध्ये आपण ओम साई या धाब्याला भेट दिलेली आहे आणि या धाब्यावर काय काय स्पेशालिटी भेटते आगरी पद्धतीची ती आपल्याला बघायची. हे बघा समोरच्या बाजूला कल्याणचा ब्रिज आहे आणि ही साईड वडवली आहे आणि हा बघा असा ओम साई धाबा असा पूर्ण मस्त आहे बघा. ताडाची झाडं आहेत, त्याच्या आतमध्ये आपण बसणार आहोत. जाऊ आपण आतमध्ये. त्याच्या अगोदर बघूया बघा हे मसाले बघा. हे आगरी पद्धतीचा मसाला ह्याच्यासाठी टेस्टी असतो. हे बघा अशा मिरच्या वगैरे हे केलेले आहेत. मिरची, धणे, हळद, मोहरी, तेजपत्ता. बांगडे रेडी झालेले आहेत, तर बांगडे 120 रुपये आहेत. त्याच्या बाजूला ही बघा मस्त लाल कोळंबी आहे सुक्यात बनवलेली, ती 200 रुपये प्लेट आहे. त्याच्या बाजूला कोळंबी प्लेट आहे, त्याच्यामध्ये 8 ते 9 पीस आहेत 200 रुपयाला. आणि स्पेशल हा आयटम मला आवडला, तर हा मुतका आहे. ती ही सुकी मुतका आहेत ना की ओली? ओली मुतका आहेत आणि ती त्याची प्लेट 200 रुपयाला आहे. तर मस्त चमचमीत आहे. आता आपल्याला टेस्ट करायचं इथे. आपण गावठी कोंबडा आणलाय तर बघू. आणि इथे गावठी कोंबडा बनवलेला आहे, त्याची प्राइस आहे 300 रुपये प्लेट. कसा मस्त आहे बघा. हे बघा हे सेट आहेत स्वतः आणि आपण आणलेले पोचे. आणि हा माझा कुठचा आहे? तेलप्पा. हा तेलप्पा आहे. आपण पोचे बनवणार आहोत, तर त्याची क्लिनिंग होते. हे बघा चिंबोऱ्या अख्खे ठेवणार आहेत. ही अशी बसायची जागा आहे जंगलामध्ये. आपण सावली बघून टेबल लावू. हा 200 रुपयाला 4 पीस आहेत. सहजासहजी भेटत नाही आम्हाला. आपण हाफ 30 आणि फुल 50 असे देतो टेबलवर. मुंडी मसाला आहे आत्ता बनवलेला, हे बघा. आणि 200 रुपये प्लेट आहे. अशी मस्त आगरी पद्धतीचा झणझणीत. पहिले तर ह्याला काय बोलतात? हा आऊत. आऊत. हा बघा आऊत आहे, जो पोय कापायला यूज होतो. आणि हा बघा भांडा रिकामा आहे, नाही तर तुम्ही मला भरून नेली म्हणून. बरोबर ना? बोलणारी माणसं काय पण बोलतात.
मेहनत नाही बघत. हे बघा, आता ते वर पर्यंत किती मिनिटात चढले ते बघा. हे बघा कशी काढतात आहेत, ती भरतात आहेत. मला वर चढता आलं असतं तर मी वर चढूनच काढला असता व्हिडिओ. दिसतोय तुम्हाला? आता अशी फ्रेश थाळी आपल्याला प्यायची आहे. त्यात पोहे कापतात आहेत. ते बघा, आणि त्याच्यामध्ये ती त्यांनी बाटली लावली, मग त्या पोहेचं जी ताडी आहे ती त्यामध्ये जमा होणार आणि जमा झालेली ते आता खाली उतरवतील. उतरायला चालू केलेलं आहे त्यांनी. आता आपण जवळ जाऊन बघूया की किती ताडी त्यांनी आणली आहे. अशी आपल्याला आता फ्रेश ताडी प्यायची आहे. ही नुकतीच त्यांनी झाडावरून काढलेली आहे बघा, मस्त एकदम फ्रेश. असे कोंबडे सोडलेले आहेत. हे हरेश दादाने आता चालू केलेलं आहे. आम्ही पहिले चिंबोऱ्या आणि कोलंबी बनवतोय. ही जी आहे आगरी पद्धत आहे. आणि दादा मसाले पण, घरगुती मसाला पण विकतो 1000 रुपये किलोने. हरेश दादा जरा हाय करा. हाय. हा बस. आता आपण यांच्या रेसिपी बघूया की जो मनापासून बनवलेला असतो ना तो ऑलवेज चांगला, म्हणजे बेस्टच बेस्ट. हा आपण खेकडे रश्श्यात करतोय ना, हो. आणि कोलंबी आपली जी हिरव्यामध्ये बनवतो. हिरव्यामध्ये बनवतोय. बघा, आता पहिले आपण ठेचून घेतलेले लसूण आहेत, हळद घेतलेली आहे. हा आपण कसला बनवतोय? कोलंबी. हा कोलंबीचा बनवतोय. हरेश दादा स्वतः कुक आहेत आणि काय पद्धतीने बनवतात ते बघूया आपण. हा आपण टाकला अद्रक, आणि पहिला आपण टाकलेला आहे ती हळद आहे. ती हिरव्यातली कोलंबी. मग आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार का कोथिंबीर नंतर नंतर लास्टला? खोबऱ्याचं वाटण येईल. हे बघा, ही आता ही बघा अशी होते कोलंबी. किती आपल्याला 10 ते 15 मिनिटं जातील पूर्ण? हो, 15 मिनिटं. ही 15 मिनिटं तर मजा येईल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण त्याच्यावर आता ढाकण ठेवूया आणि खेकडे बनवायला घेऊया. हे बघा कसे मस्त एकदम. आपण वरून पाणी टाकलेलं आहे आणि 10 मिनिटं जातील. आता खेकडे साठी पहिली हळद, त्याच्यानंतर त्यांचा घरगुती आगरी मसाला आहे. आपण 6 पीस खेकडे घेतलेले आहेत. जर तुम्ही 6 पीस खेकडे इथे घेऊन येताय तर त्याला आपण बनवून घ्यायचे किती रुपये लावणार? 300 रुपये. 300 रुपये बनवून घ्यायचे लावणार. आणि
हे बघा, हे असे अख्खेचे अख्खे खेकडे आहेत, हे बघा. आणि आपण हे रश्श्यात बनवतोय, तर हे पण खायला मजा येईल. आपण एक हिरवा चिकन पण बनवतोय, गावठीवाला, हिरवा आणि लाल हंडी. चवीनुसार मीठ. आणि आपण याच्यात वाटण पण टाकू ना हा वाटण नंतर टाकू. नंतर. आता पाणी येईल, हे बघा, पाणी घेतलेलं आहे टाकून. हे पण आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे ना. हो 15 मिनिटं. 15 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. मस्त कसले दिसतायत बघा. तर मजा येईल, बघूनच एवढी मजा येते, तर खायला तर खूपच मजा येईल. वाट बघूया. याच्यावर पण झाकण ठेवायचं आहे, हो. याच्यावर पण झाकण ठेवायचं आहे आणि वाट बघायची आपल्याला 20 मिनिटाची. हे बघा, ढाकण ठेवलं. पर पाणी ठेवणार आहे आपण. हा याच्यावर थोडा पाणी ठेवायचं. ओके. ठेवतो की खाली लागू नये म्हणून ना. रस्सा हटावा नाही. हा, रस्सा हटायला नाही पाहिजे म्हणून. हे बघा, पोचे पोचे मस्तपैकी. आणि पोचे पण बनवायचे किती रुपये आपण घेणार बाहेरून आणले तर? 1 किलोचे 500 रुपये. 1 किलोचे 500 रुपये. आणि गावठी कोंबडा गावठी कोंबडा 500 रुपये. म्हणजे तुम्ही जर 1 किलोचा तुम्ही हा पोर्शन आणलात तर मग, जरी आणला बकऱ्याचा तरी 500 रुपये. मटन आणलात बकऱ्याचा तरी पण मेकिंग चार्जेस 500 रुपये आहेत. वाटण टाकलेलं आहे, हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे मस्त. आणि परत एकदा ढवळून घेऊन आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. जिभेला पाणी सुटला. मस्त मस्त. पाणी त्यात टाकणार आहे आपण. थोडा पाणी टाकून शिजेल ना ते. हा, हे बघ असं. हे बघा कसं खतखततोय बघा खेकडा. ही आगरी पद्धत आहे आणि त्यामध्ये अख्खे खेकडे ठेवले जातात. त्यात पण आपण वाटण टाकतोय. आणि कोथिंबीर. परत आपल्याला तसंच 10 मिनिटं ठेवायचं आहे. अरे जबरदस्त, जाम भारी. हा बघा, कोलंबी हिरव्या मसाल्यामध्ये रेडी झालेली आहे. लसूण. आपण लसणापासून सुरुवात करतोय. आता दादा आपण बनवतोय हिरवा. हिरवा कोंबडा हा. गावठी. गावठी. आणि हळद. आपल्याला हा बनवायला कुकरला लावावा लागेल ना. हा किती वेळ लागतो आपल्याला बनायला तरी अर्धा तास. गावठी कोंबड्याला? अर्धा तास. तो वाला हा नाही, हा त्यातला अर्धा. एक पाय बाजूला ठेवा आपल्याला दुसऱ्याच्यात. मग दुसरा अलग कोंबडा बनवू ना तो पूर्ण बनवू. हा चालेल, ठीक आहे. एक पूर्णच आपण हिरव्यामध्ये बनवतोय गावठी. आता मस्त परतून घ्यायचा आहे. तो फक्त हिरव्या मसाल्यात बनतो आणि भारी लागतो, टेस्टी लागतो. हा बघा,
आता याच्यामध्ये वाटण आणि कोथिंबीर जाणार ना. हा. हा असा आपण टाकतो अद्रक पेस्ट. हा बघा असं मस्त. हा थोडासा तिखट होईल ना. तिखट आपल्यावर आहे, तिखट बनवायचं नाही बनवायचं. ओके. वाटण टाकतो त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकणार आहोत. हा आपला झाला हिरवा कोंबडा. चांगला फिरवून घ्यायचा आहे. हा 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 मस्त. बस. आपण आता गावठी हंडी बनवायला घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तेल घेतलंय. गावठी हंडीमध्ये ते कांदा यूज करतात त्यात. मुठभर कांदा आहे, म्हणजे आपण पकडून चालू एक कांदा पकडूया ना. हा, एक कांदा. एकच कांदा. ही रस्स्यावाली हंडी असणार आहे. आता आपण टाकतो लसूण. कांदा चांगला भाजून घेतलेला आहे. हा बघा. आता लसूण चांगलं हे करून घ्यायचं. आपण घेऊया हळदी. हळद 1 चमचा आणि आपला घरगुती आगरी मसाला 2 चमचे. चांगला भाजून घ्यायचा आहे. हा हा सुगंध मस्त सुटलाय. मेन तर मसाल्यावरच गेम असतो. हा बघा. हा विथ स्किन गावठी घेतलेला आहे. आता चांगला घुटून घ्यायचा याला. आणि डायरेक्ट आपल्याला आता तो अर्ध्या तासानंतरच बघायचा आहे. असा मस्त आगरी मसाल्यामध्ये झणझणीत. चवीनुसार मीठ. आणि याच्यावर आता अंदाजे आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार. ह्याला पण आपल्याला अर्धा तास लागेल ना. आणि आता आपल्याला अर्धा तास शिजवत ठेवायचा आहे. पहिला रश्श्यातला कोंबडा आलेला आहे आपला. मस्त तरी सुटलेली आहे. तो टेस्ट करायचा. नंतर हे बघा खेकडे आहेत, जे आपण 6 पीस आणलेली ते. त्याच्यानंतर हे बघा मस्त हिरव्या मसाल्यामध्ये ना पोचे आहेत, ते टेस्ट करूया. आणि नंतर हा बघा ग्रीन मध्ये, म्हणजे आपण त्याला हल्दीचं चिकन पण बोलू शकतो. मस्त एकदम. कसं स्टार्ट करायचं सांगा. पहिले पोचे घेऊया आपण एक एक. हा हे बघा जे पोचे बनवलेले आहेत ते आपण एक एक पीस पहिला घेतोय. पहिला दादा पण टेस्ट करणार, त्यांनी स्वतः बनवलेली रेसिपी आहे. आणि मी चालू करूया पोच्याला. हे आम्ही हिरव्या मसाल्यात बनवलेले आहेत. आणि
हे बघा, हे असा असतो तो तो पूर्ण आपण कव्हर काढून काढायचा आहे. आणि दादा स्वतः कुक आहेत, तर हे बघा, हा बघा असा चांगला मसाला लागलेला आहे. हे बघा असं. तर आपण टेस्ट करू. हम्म हम्म चांगला ना. हम्म पोचे एक नंबर. त्याच्यानं आपण टेस्ट करतोय खेकडे, चिंबोऱ्या. चिंबोऱ्या आपण अख्खा एक एक पीस घेतलेला आहे. हा बघा, आणि माडी बोलतो, ताडी पिऊन थोडं मस्त ताडी. मी तो व्हिडिओ दाखवला तुम्हाला की हे बघा, आम्ही मालवणी आहोत ना, तर हे आम्ही साफ करतो. असा. तर हे बघा, असा मस्त पेंदा आहे. मस्त आगरी चव आहे. आणि स्वतः मालक बनवतो तर बेस्ट टेस्ट आहे मेन म्हणजे. आता आपल्याला टेस्ट करायचा आहे हिरवा. आपण चिकन करूया ना हो. टेस्ट. तो तो बाजूला घ्या, थांब, स्टेबल ठेव तू. चालू केला. चालूच आहे ना तो. हा आपण लेग पीस घेतलाय. दादा कसं देऊ, टाकायचं. हे तो देऊ. आपण हा बघा असा चिकनचा पीस आहे आणि गरम आहे. हा बघा चांगला शिजलाय. आता एक राहिला फक्त रस्सा टेस्ट करायचा. भात घेऊया ना. हो, या बा. घ्या. आता फक्त तो हा रस्सा वाढ ना थोडा थोडा याच्यावर. हा आपलं झाल्यावर भावाला घेऊया. असं तिथूनच घे. हा, फक्त रस्सा दे. हा बस. अजून एक चमचा बस. ह्यांना पण दे. बस. नाही पीस नको.
तर आपण हंडी टेस्ट करतो आता. हम्म. मोठे भाऊ आहेत, त्यांनी आम्हाला माडीसाठी मदत केली आता, जी त्यांनी दिलेली माडी टेस्टी एकदम. ताडी ताडी हा सॉरी, ती ताडी मी माडी माडी बोलतो, ताडी आहे ही. कसं झालं जेवण? एक नंबर. चांगलं आहे ना? हो. मस्त. पाहुणे आलेले आहेत, तर अखिल रिव्ह्यू देणार आहे. आगरी जेवण आहे, कसं आहे? Awesome. काय टेस्ट केलं तू? चिकन आणि ते बाजूला काय खेकडा. चांगलं आहे. एक नंबर.